फक्त 2 रुपये खर्च करा आणि घरातील सर्व जुरळे आयुष्यभरासाठी घालवा। जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या किचनमध्ये, तुमच्या बेडरूममध्ये भरपूर जुरळे झालेले असतील आणि कितीही उपाय केले तरी पण हे जुरळे जात नसतील तर तुम्ही हा उपाय करून पहा। हा उपाय केल्यानंतर 1-2 वर्ष नाही तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये एकही जुरळ दिसणार नाही। या जुरळांना आपण कोणतीही हानी न पोहोचवता म्हणजेच त्या जुरळांच्या जीवाशी न खेळता थेट त्या जुरळांना आपल्या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत। म्हणजे जुरळांच्या जीवाला पण काय होणार नाही आणि आपल्याला सुद्धा पाप लागणार नाही। हा उपाय एका 80 वर्षांच्या आजोबांनी सांगितलेला आहे। हे आजोबा प्रत्येक वर्षी त्यांच्या घरामधील जुरळे घालवण्यासाठी हा उपाय करतात। या आजोबांचं म्हणणं आहे की जसा आपला जीव आहे तसाच या जुरळांना सुद्धा जीव आहे। त्यामुळे आपण या जुरळांना कोणते हानी किंवा त्यांच्या जीवाशी न खेळता त्यांना फक्त आपल्या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्या घरातील जुरळे नैसर्गिक पद्धतीने कसे घालवायचे आहेत याचीच माहिती सांगणे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा जेणेकरून आयुष्यभर तुमच्या घरामध्ये एकही जुरळ बघायचे म्हटले तरी पण बघायला मिळणार नाही। बघा मित्रांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते की जुरळांना कसे घालवायचे आहे, तर त्याचीच माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता सांगत आहोत। आता बघा मित्रांनो, आपण जुरळ घालवण्यासाठी भरपूर उपाय करत असतो। यामधील काही उपाय नैसर्गिक असतात, काही उपाय हे अनैसर्गिक असतात, परंतु या उपायांचा आपल्याला कसलाही फायदा होत नाही। आपल्या घरामध्ये, आपल्या किचनमध्ये, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या बाथरूममध्ये, आपल्या टॉयलेटमध्ये आपल्याला जुरळे पाहायला मिळतात। म्हणजेच तुम्ही या अगोदर भरपूर उपाय करून थकलेले असणार आहात। कोणी एक सांगता तर कोणी 2 उपाय सांगता तर कोणी 3 उपाय सांगतो, परंतु कोणत्याही उपायांचा फायदा याच्या अगोदर तुम्हाला झालेला नसेल तर खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। हा उपाय भरपूर दिवसांपासून तुमच्या सोबत शेअर करणार होतो, परंतु हा उपाय मी अगोदर करून पाहणार होतो, तर हा उपाय मी करून पाहिलेला आहे। मला याचा 100% रिझल्ट भेटलेला आहे। तुम्हाला सुद्धा याचा 100% रिझल्ट भेटणार आहे। हा उपाय नैसर्गिक आहे, म्हणजेच उपाय करताना ना जुरळांना कोणती हानी किंवा आपल्याला कोणती हानी होणार नाही। हा उपाय करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही, ना कोणते केमिकल, ना कोणती क्रीम, ना कोणत्या गोळ्या, ना कोणते स्प्रे, फक्त घरगुती साहित्यामध्ये आणि 2 रुपयांची वस्तू वापरून हा उपाय आपल्याला नैसर्गिक पद्धतीने करायचा आहे। हा उपाय सोपा आहे, घरातील लहान मुले सुद्धा हा उपाय करू शकतील, इतका सोपा हा उपाय आहे। हा उपाय करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्ही आवडीने हा उपाय करणार आहात। त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करणे गरजेचे आहे। आता बघा मित्रांनो, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण करणार आहोत, तर हा उपाय हानिकारक नाही, म्हणजेच हा उपाय नैसर्गिक आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामधीलच 2 वस्तू आपल्याला लागणार आहेत। आता या 2 वस्तू आपण रोजच्या आहारामध्ये खात असतो, त्यामुळे हा उपाय हानिकारक नाही। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने आपल्याला जुरळांना सुद्धा कोणती हानी पोहोचवायची नाही, फक्त त्यांना कायमचे घराबाहेर काढायचे आहे। आता बघा, आपल्या घरामधील वयस्कर व्यक्ती, यामध्ये आजी असेल, आजोबा असतील, तर त्यांची एक मन होते की ज्या घरामध्ये जुरळे असतील त्या घरामध्ये आजारपण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते। तुम्ही सुद्धा कधी ना कधी आजी आजोबांची मन ऐकलेली असतील। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सुरुवातीला आपल्या घरामध्ये आपल्याला 1-2 जुरळे दिसतील, यानंतर 1-2 आठवड्याने आपल्याला यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आणि काही दिवसानंतर या जुरळांची संख्या इतकी झपाट्याने वाढते की आपल्याला ती जुरळे हातावरती मोजायला सुद्धा येत नाहीत। आता या जुरळांची संख्या वाढल्यामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, जसे की विषबाधा होऊ शकते, भाजीमध्ये जर जुरळ पडलं, चपाती करत असताना एखाद्या जुरळाने विष सोडलं, अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात।
आणि आपण मग चिंतेमध्ये पडतो। मग आपण काय करतो की कोणाचा तरी सल्ला घेतो किंवा बाजारामध्ये जातो आणि या झुरळांना संपवण्याकरता एखादा स्प्रे आणतो किंवा केमिकल युक्त गोळ्या आणतो, क्रीम आणतो, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे आणतो आणि मग आपण ते स्प्रे, या गोळ्या, ही औषधे या झुरळांना संपवण्यासाठी आपण इकडे तिकडे टाकत असतो। परंतु तुम्ही कधी विचार केलेला आहे का की ही जी औषधे झुरळांना संपवू शकतात तर ही औषधे आपल्याला का संपवणार नाहीत? कारण या केमिकलमध्ये, या स्प्रेमध्ये, केमिकल गोळ्यांमध्ये, केमिकल क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विष असते। हे जर विष हे कोण जर चुकून जर आपल्या जेवणामध्ये आले किंवा हुकून चुकून इकडे तिकडे हात लागला आणि त्याच हाताने जर आपण जेवण केले तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो, अख्खं कुटुंब संपू शकतो। ते झुरळे तसेच राहतील, परंतु जर आपण संपलो तर या झुरळांचं करायचं तरी काय? त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या माणसांसाठी केमिकल फ्री नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहे। हा उपाय आम्ही करून पाहिलेला आहे, तुम्ही सुद्धा हा उपाय करायचा आहे, तुम्हाला सुद्धा याचा 100% रिझल्ट भेटणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही झुरळे घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकलेले असणार आहात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की झुरळ घालवण्यासाठी आपण केमिकल युक्त गोळ्या आणतो, स्प्रे आणतो, परंतु त्या केमिकल युक्त गोळ्याने, केमिकल युक्त स्प्रेने कसलाही फरक पडत नाही, तेवढ्यापुरते ते झुरळे मरून पडतात। परंतु तशाच पद्धतीचे झुरळे लगेच 8-10 दिवसामध्ये आपल्याला बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये, घरामध्ये, बेडरूम मध्ये पाहायला मिळतात। म्हणजे सांगायचं म्हटलं तर झुरळांना आपल्याला कायमचे नष्ट करायचे आहे, परंतु त्या झुरळांच्या जीवाला कसलाही धोका होणार नाही आणि त्याचा आपल्याला पाप लागणार नाही। बघा, जर आपण एखादा जीव मारला तर आपल्याला पाप लागतं आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते। त्यामुळे आपण कोणताही जीव मारणार नाही, एखाद्या जीवाला हानी होऊन देणार नाही। फक्त आपल्याला आपला जो त्रास आहे, आपल्याला जे मनामध्ये शंका असते की विषबाधा होऊ शकते, झुरळ इकडे तिकडे बसले, भाजीमध्ये पडलं, हुकून चुकून विषबाधा झाली, तर अशा पद्धतीने आपल्याला जे मनामध्ये येणारे विचार आहेत तर ते विचार संपवायचे आहेत आणि आपल्या घरामधील जे झुरळे आहेत तर त्या झुरळांना आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे। यासाठी तुम्हाला नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय सांगत आहे। हा उपाय एका आजोबांनी सांगितलेला आहे। हा उपाय ते आजोबा प्रत्येक वर्षी करत असतात, परंतु हे जे आजोबा आहेत तर हे आजोबा कोणालाही हा उपाय सांगत नव्हते, परंतु आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी हा उपाय काढून घेतलेला आहे। त्या आजोबांनी हा उपाय सांगितला, हा उपाय आम्ही केला तर आम्हाला याचा 100% रिझल्ट भेटलेला आहे। आम्ही आमच्या मित्रांना हा उपाय करायला सांगितलेला होता, तर त्यांना सुद्धा हा रिझल्ट याचा 100% भेटलेला आहे। म्हणजेच केमिकलला पैसे घालवायचे नाहीत, कुठल्या गोळ्यांना पैसे घालवायचे नाहीत, स्प्रेला सुद्धा पैसे घालवायची गरज भासणार नाही। तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये झुरळे कसे घालवायचे आहे त्याची माहिती सांगून टाकतो। तुम्हाला अशा माहितीची व्हिडिओ कोणीही सांगणार नाही। झुरळ घालवण्याची सोपी पद्धत आहे। ही पद्धत तुम्हाला याच्या अगोदर कुठेही पाहायला मिळालेलं नसेल, कारण ही पद्धत नवीन पद्धत आहे। बघा, ही पद्धत अगोदर जुनी होते, परंतु ही पद्धत कोणालाही माहिती नव्हती, त्यामुळे सर्वांसाठी ही पद्धत नवीन आहे। हा जो झुरळ घालवण्यासाठी आपण उपाय करत आहोत, हा उपाय नवीन आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे। आता बघा मित्रांनो, हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून आमच्याकडे विचारपूस केली जात होते की झुरळे घालवण्यासाठी एखादा उपाय आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून आमच्या पैशांची बचत होईल आणि आम्हाला कोणतेही टेन्शन येणार नाही। तर बघा मित्रांनो, खास तुमच्यासाठी झुरळ घालवण्यासाठी आपण उपाय घेऊन आलेला आहे। लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्ती हा उपाय 100% करू शकतील। याच्यामध्ये आपल्याला पैसे घालवण्याची गरज नाही, घरामध्येच आपल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा आहे आणि ज्या वस्तूंचा वापर करायचा आहे तर त्या वस्तू आपण 100% आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये घेत असतो। त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू नैसर्गिक आहेत। नैसर्गिक पद्धतीने आपण या झुरळांना घराच्या बाहेर कायमचे काढणार आहोत। हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एवढा रिझल्ट भेटणार आहे की तुम्ही या ठिकाणी आश्चर्यचकित होणार आहे। तुमच्या घरामध्ये तुम्हाला पाहायचे म्हटले तरी सुद्धा झुरळ पाहायला मिळणार नाही आणि या ठिकाणी तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। आता बघा मित्रांनो, एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुद्धा
आम्हाला अजून एक उपाय सांगितलेला आहे। एकंदरीत तुम्हाला झुरळ घालवण्यासाठी 2 उपाय सांगत आहे, तर हे दोन्हीचे दोन्ही उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत। बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती समजली की झुरळे कसे घालवायचे आहेत की त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे। बघा मित्रांनो, भरपूर दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी आमच्याकडे विचारपूस केली जात होते, परंतु याच्या पुढे विचारपूस करायची गरज भासणार नाही, कारण आपण अखेर सर्वांची प्रतीक्षा संपवत आहोत। सर्वांना हे 2 उपाय सांगत आहोत। हे 2 उपाय केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुम्हाला झुरळे पाहायला मिळणार नाहीत ना। त्या झुरळांना आपल्याला मारायचे आहे किंवा ते झुरळ आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे। फक्त त्या झुरळांना आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे, जेणेकरून परत असे झुरळे तयार होणार नाहीत। बघा, सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये 1-2 झुरळे आपल्याला पाहायला मिळतील। 4-8 दिवस गेल्यानंतर त्याच्या संख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आणि 1-2 महिन्यानंतर आपल्या घरामध्ये जिकडे पाहिल तिकडे फक्त झुरळे दिसत असतात। त्यामुळे मित्रांनो, आता आपण ही झुरळे कायमची नष्ट करणार आहोत, म्हणजेच या झुरळांना आपण आपल्या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत। आता बघा मित्रांनो, भरपूर तुमचा वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेत नाही। आता आपण हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती देऊन टाकतो। स्टेप बाय स्टेप तुम्ही हा उपाय पाहायचा आहे, जेणेकरून कशा पद्धतीने हे झुरळे घालवायचे आहे त्याची माहिती समजून जाईल। परंतु मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये मच्छर सुद्धा येत असतील, जर तुम्हाला रात्री तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला मच्छर चावत असतील किंवा तुमच्या घरामध्ये पालींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असतील, तर त्याच्यापासून सुद्धा तुमची मुक्तता होणार आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक सुद्धा पाल पाहायला मिळणार नाही। तुमच्या घरामधील सर्व मच्छर गायब होणार आहेत आणि तुमचे मच्छरांपासून या ठिकाणी हे जे कॉकरोच आहे, तर या कॉकरोचांपासून, डासांपासून आणि पालींपासून तुमचं रक्षण होणार आहे। तुम्हाला या ठिकाणी आता विचार करण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा मित्रांनो, आपल्याला झुरळ घालवण्यासाठी जो उपाय करायचा आहे, तर तो उपाय करण्यासाठी जी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे, तर ती पहिली वस्तू म्हणजे आपल्याला पाणी लागणार आहे। तर हे पाणी किती लागणार आहे, तर बघा, आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे। बघा, सर्वांच्या घरामध्ये पाणी असते। आता हे पाणी तुम्ही म्हणताल की हे पिण्याचं पाणी असावं की आपलं वापरायचं पाणी असावं, तर बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे आपण पिण्याचं पाणी वापरतो तेच पाणी आपल्याला लागणार आहे। जर तुम्ही वापरायचं पाणी घेतलं तर त्याचा फरक तुम्हाला एवढा पडणार नाही। जर तुम्हाला 100% रिझल्ट मिळवायचा असेल, 100% घरातील झुरळे घालवायचे असतील, 100% घरातील हे मच्छर घालवायचे असतील, पाली घालवायचे असतील, तर तुम्हाला 1 ग्लास या ठिकाणी पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। आता हे पहिली वस्तू आपल्याला काय, तर पिण्याचं पाणी लागणार आहे। यानंतर आपल्याला जी दुसरी वस्तू लागणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे कापूर। बघा, सर्वांच्या घरामध्ये कापूर असतो। आपण देवाची आरती करण्यासाठी कापूर वापरत असतो, तर तो आपल्याला कापूर लागणार आहे। आता हा भीमसेनी कापूर असेल किंवा वेगवेगळे कापूर असतील, तर तुमच्या घरामध्ये कोणताही कापूर असेल तरी पण तुम्हाला फायदा होणारच आहे। आता आपल्याला कापूर किती घ्यायचा आहे, तर बघा, आपल्याला कापराच्या 4 वड्या घ्यायच्या आहेत। बघा, आपल्या घरामध्ये कापराची वडी असते किंवा कापराचं पॅकेट असतं, तर त्याच्यामधून आपल्याला 4 वड्या कापराच्या काढायच्या आहेत। यानंतर मित्रांनो, बघा, पहिली वस्तू 1 ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे। यानंतर 4 आपल्याला कापराच्या वड्या लागणार आहेत। यानंतर जी तिसरी वस्तू आपल्याला लागणार आहे, तर ती तिसरी वस्तू म्हणजे काय, तर आपल्याला गव्हाचं पीठ या ठिकाणी लागणार आहे। तर हे गव्हाचं पीठ किती लागणार आहे, तर आपल्याला 50 ग्रॅम गव्हाचं पीठ लागणार आहे। बघा, सर्वांच्या घरामध्ये चपाती बनवली जात असते, पुरी बनवली जात असते। ज्या आपण पिठाची चपाती बनवतो तर ते पीठ आपल्याला 50 ग्रॅम लागणार आहे। तर या 50 ग्रॅम पिठासाठी 1 ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला उपाय करण्यासाठी पहिली वस्तू 1 ग्लास पाणी, यानंतर 4 आपल्याला कापराच्या वड्या लागणार आहेत आणि तिसरी वस्तू म्हणजे काय, तर 50 ग्रॅम या ठिकाणी गव्हाचं पीठ लागणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला 3 वस्तू सांगितलेल्या आहेत। यानंतर आपल्याला जी चौथी वस्तू लागणार आहे, तर ती चौथी वस्तू म्हणजे काय, की आपल्या घराच्या बाहेर एक लिंबाचं झाड असतं। तर ते लिंब कोणता, तर आपण जे या ठिकाणी कालवणामध्ये भाजीमध्ये लिंबू पेळतो, तर ते लिंबू नाही, तर आपल्या नीम का पेड़ म्हणतो, तसंच लिंबा
लिंबाचं झाड असतं तर त्याची आपल्याला लिंबाची 4-5 पानं लागणार आहेत. यानंतर मित्रांनो आता या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू कोणकोणत्या बघा, 1 ग्लास पाणी, 4 कापराच्या वड्या, तिसरी वस्तू म्हणजे काय 50 ग्रॅम गव्हाचं पीठ आणि चौथी वस्तू म्हणजे 4-5 लिंबाची पानं. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सुरुवातीला हे जे गव्हाचं पीठ आहे तर त्या गव्हाच्या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून त्या गव्हाच्या पिठाची कणिक मळायची आहे. यानंतर 4-5 लिंबाची पानं त्याच्यामध्ये टाकायची आहेत आणि हा जो कापूर आहे तर कापूर बारीक करायचा आहे आणि या पिठामध्ये हा मिक्सिंग करायचा आहे. म्हणजेच या चारीच्या चारी वस्तू एकजीव करायचा आहे आणि आपल्याला चपातीला जसे आपण गोळे बनवतो तशा पद्धतीचे एकदम छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. आणि हे गोळे आपल्याला जिथे जिथे आपल्याला या ठिकाणी मच्छर दिसत असतील, जिथे जिथे आपल्याला हे कॉक्रोच दिसत असतील तर त्या साईडला टाकून द्यायचे आहेत. आता याच्यामधील कापूरच्या वासाने, यासोबत गव्हाच्या पिठाने आणि हे जे आपण पाणी वापरलेलं आहे आणि हे जे लिंब वापरलेलं आहे तर या सर्वांच्या एक जीवामुळे एक नैसर्गिक औषध तयार होता. तर या औषधामुळे तुमच्या घरामधील पाली या ठिकाणी पळून जाणार आहेत, मच्छर पळून जाणार आहेत आणि या ठिकाणी आता सर्व कॉक्रोच सुद्धा पळून जाणार आहे. तर यासोबत झुरळ सुद्धा पळणार आहे. त्यामुळे झुरळ घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे.